आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सोमय्या यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीनियर पीआय यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा डीपी रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा। आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे, तर हे मुलुंड पश्चिममध्ये ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर तिकडे हा डीपी रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा डीपी रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे। आता हे काय आहे मी तुम्हाला सांगतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा विकास कार्य तुम्हाला करायचं असेल, आता आमची नगरसेविका दीपिका घाग हे निवडून आल्यानंतर हे फर्स्ट टाइम नगरसेवक आहे, माझ्याकडे आली होती की आपल्याला 5 वर्षात किमान 2 नवीन रस्ते माझा वॉर्डात करावा, त्यासाठी आपण मदत करा। आम्ही डीपी शीट उघडून बसलो, हे असते डीपी शीट। आता या डीपी शीटमध्ये आम्हाला एक चांगला जोड रस्ता भेटला की जो तानसा पाईपलाईनवरनं ऑफ पार्क रोड LBS रोडला बायसेक्ट करून तो पुढे ऑफ पार्क रोडपर्यंत मोठा रस्ता जातो। म्हणजे हे चांगलं आहे, ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी हे रस्ता आपण केलं पाहिजे। मग ज्यावेळी मी त्या भूखंडाच्या त्या जागावरती गेलो तर मला रोडच दिसेना, जागा पण दिसेना। तर मी बोललो हे डीपी रोड गेला कुठे, तर डीपी रोड चोरीला गेलेला आहे। ओबेरॉयचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो डीपी रोड त्या प्रकल्पाचा भाग झालेला आहे। म्हणून मी 2 महिने सर्व फायली काढली, चौकशी केली आणि काल जसं मी तुम्हाला हे दाखवलं की ऑनलाईन शुल्क भरून डीपी रिमार्क आणि डीपी प्लॅन काढले। तर आता काल पण महानगरपालिकाची वेबसाईट या प्रेस नंतर जर तुम्ही बघितली आणि स्वतः चेक केली तर हा जो रोड आहे हे तानसा पाईपलाईन आहे आणि हा LBS मार्ग आहे। हा जो रोड आहे तो अजूनही महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये डीपी रोड दाखवतो आणि तुमच्याबरोबर मी त्या जागावरती जाणार आहे। तिकडे तुम्ही बघितलं तर तो ओबेरॉय कॉम्प्लेक्सचा भाग आहे आणि तो पब्लिक रोड नाही आहे। आणि म्हणून मी आमचे सीनियर पीआयना सांगितलं की रोड चोरीला गेलेला आहे, चोर कोण आहे, चोरीला गेलेली मालमत्ता कुठे आहे याचीही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही चौकशी करा, गुन्हा दाखल करा आणि हे रोड जो डीपी रोड आहे तो जनतेची मालमत्ता आहे, ते महानगरपालिकेला सुपूर्द करून तुम्ही द्या, जेणेकरून महानगरपालिका हे लोकांची सेवेसाठी उपलब्ध करून देणार। आता दुसरी बाब बघा कशी आहे, एखादा कॉम्प्लेक्सला OC आल्यानंतर हे डीपी रोड ज्युरिस्डिक्शन याचा येतो T वॉर्डचा। आता आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत, त्या वॉर्ड ऑफिसरला त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आलेला डीपी रोड हे अस्तित्वात आहे की नाही, चोरीला गेला की नाही याची काळजी नाही आहे किंवा त्यांना लक्षात नाही आहे। आणि म्हणून मी त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे की तुमचा ज्युरिस्डिक्शनमधला रोड हे चोरीला गेलेला आहे, जागे व्हा आणि तो रोड मिळवा आणि जनतेची सेवेसाठी त्याचा लोकार्पण करा। आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता। आपण सत्तेमध्ये आहात, भाजपचे आमदार आहात, त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांना या संदर्भात काही आपण सांगितलेलं किंवा मुंबईच्या महापौर आहेत किंवा CM आहेत यांच्यावर आपण तक्रार पोचवली आहे? हे बघा, आम्ही सत्तेत आहोत, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून एखादा विकासक आणि तोही ओबेरॉय सारखा हे एक डीपी रोड घडून जायचा प्रयत्न जर करत असेल तर माझा कर्तव्य आहे की सर्वप्रथम जनतेची मालमत्ता जनतेला परत मिळवून देण्यासाठी
आता हा विषय माझा मतदारसंघाचा आहे. या सर्व बाबींमध्ये कोणत्याही मंत्री किंवा महापौर याचा रोलच नसतो, कारण हे सर्व परवानग्या IOD, CC, OC हे तर महानगरपालिका देते. आणि गंमताचा भाग बघा, याची IOD, CC आणि OC हे 2024ला झालेली आहे. त्यावेळी तर महापौरच नव्हता. तर 2024मध्ये हे ज्यावेळी लेआउट CC झाली त्यावेळी हे अपेक्षित होता की हा DP रोड महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात यावा, पण अद्यापही तो झालेला नाही आहे. आणि तो म्हणून मी सांगतो तो चोरीला गेलेला आहे. आणि आमच्या निदर्शनात कधी आला, आमची नगरसेविका येऊन माझ्याकडे बसली होती दीपिका घाग, की आम्हाला किमान 2 नवीन रस्ते ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी माझ्या वॉर्डामध्ये आपण करूया. आणि साहेब तुम्हाला अनुभव आहे. आणि म्हणून मी ज्यावेळी DP शीट उघडली की कोणकोणते प्रस्तावित DP रोड आहे आणि आपण ते डेव्हलप केले तर ट्रॅफिकची कोंडी कमी होणार, त्याचाच मला हे सापडलं. मी घटनास्थळी गेलो की हे रोड कुठे आहे, तर बघितलं तर तिकडे तर ओबेरॉयचा 60 मंजिली इमारत उभी आहे. तो रोड गायब आहे, बॅरिकेटेड आहे, गेटेड आहे. म्हणून मी सर्व आधी, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मी हव्यात तीर मारत नाही. 2 महिने मी पूर्ण फाईल वाचली आणि मग मला समाधान झाला की निश्चितच हा रोड चोरीला गेलेला आहे आणि याच्यावरती आपण आता गुन्हा दाखल केला पाहिजे. या रोड चोरीमध्ये आरोपी आणि सहआरोपी कोण, आपण इथे तक्रार कोणाच्या नावाने दिली, आरोपी आणि सहआरोपी? बघा, याचाच मी यांना चौकशी करून आरोपी शोधण्यासाठी सांगितलं. जर तुम्ही मला विचारलं तर आरोपी 101% हे सर्व बांधकामामध्ये विकासक असतो. या केसमध्ये विकासक ओबेरॉय रिअल्टी आहे. आणि दुसरा, एखादा विकासक तेवढा तज्ज्ञ नसेल, मी ओबेरॉयला बेनिफिट ऑफ डाऊट देतो की विकासक असूनही त्यांना टेक्निकल जास्त माहिती नसावी, पण त्यांचा जो आर्किटेक्ट आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस अंडर, आर्किटेक्ट हे जबाबदार आहे या सर्व बाबींसाठी. तर कुठे नाही तर कुठे विकासक आणि आर्किटेक्ट यासाठी जबाबदार. महापालिकेचे अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही आहे. मी आधी सांगितलं की एखादी वास्तूला OC आल्यानंतर वॉर्डाचा ज्युरिस्डिक्शन येतो आणि 2 वर्षापासून DP 2034 DCPR 2034 मध्ये हा रस्ता दिसतोय, म्हणून हे वॉर्डाची जबाबदारी आहे की माझा DCPR 2034 मध्ये जो रस्ता दिसतोय ते मला लोकांसाठी लोकार्पण केलं पाहिजे. म्हणून निश्चितच अंशतः वॉर्ड ऑफिसरची पण जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर हे प्रश्न बिल्डिंग प्रपोजल व DP विभाग जो महानगरपालिकाचा आहे त्यांनाही उत्तर द्यावं लागेल. कारण बघा, तुम्ही 5 ऑगस्टला पैसे भरले तर ऑनलाईन DP प्लॅन काय बोलतो, हा रोड आहे आणि तो DP रोड आहे. पण आपण आता तिकडे जाणार आहोत आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहणार तिकडे DP रोड नाही आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे महानगरपालिकाचे काही अधिकारी याचं उत्तर देऊ शकतात. आणि विकासक आणि त्याचा आर्किटेक्ट निश्चितच याच्यासाठी जबाबदार आहे. पण एवढी भली मोठी इमारत त्या ठिकाणी उभी राहत असताना देखील जो BMCच्या प्रपोज याच्यामध्ये खाली रस्ता दाखवला जातो, त्याबाबत तुम्ही काय बोलता? नाही, हे बघा, मी एवढंच सांगू इच्छितो की जे अनुभव येतात की एखादा सर्वात मोठा विकासक असतो त्यासाठी महानगरपालिकेमध्ये वेगळे नियम अटीतटी असतात आणि एक साधारण छोटीशी रिडेव्हलपमेंट करणारा विकासक असतो त्यासाठी वेगळे कायदे, नियम, कानून, अटीतटी असतात. आणि याचा बेस्ट उदाहरण हा विषय आहे की मुंबईचा टोकाचा विकासक ओबेरॉय रिअल्टी, त्याला जसं तुम्ही विचारलं त्याला कायदे नियम लागू होत नाही. म्हणून आज 6 ऑगस्ट सकाळी 10 वाजून 10 मिनिटापर्यंत आपण जर आता आपला मोबाईल ओपन केला आणि महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये गेले आणि त्यांचा शुल्क भरला तर तुम्हालाही ही प्रिंटआउट रसीद सकट येणार की आज पण हा DP रोड आहे, पण वास्तव्यात तो नाही आहे.
म्हणून मी सांगतोय की DP रोड चोरीला गेलेला आहे आणि मुलुंड पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा. सर, विकासासाठी मनपा अधिकाऱ्यांचं संगनमत असू शकतं का यात? हे आता चौकशीत माहीत पडेल, कारण हा जो पत्र आहे ते मी यांना तर दिलेलंच आहे. त्यासोबत वॉर्ड ऑफिसरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बिल्डिंग प्रपोजल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर DP हे सर्वांनाही, आणि जे आपले विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत पूर्व उपनगरे, कारण अल्टिमेटली हा पूर्ण जो झोन आहे तो अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरेचा खाली येतो, त्यांनाही दिलेले आहे की तुमचाही झोनमध्ये चोरी झालेली आहे तर तुमच्याकडनंही अपेक्षा आहे की तुम्ही चौकशी करा. नगरविकास खात्याला तुम्ही तक्रार केली का? नगरविकास मंत्रालय नाही, नगरविकास खात्याची आणि नगरविकास मंत्र्याची याच्यात काय रोलच नाही आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल, ही सर्व परवानग्या नगरविकास विभाग यांनी DCPR बनवला. DCPR मध्ये काही तुम्हाला बदल करायची असेल तर ते कमिशनरला, नगरविकास खात्याला लिहावं लागतं, कारणं द्यावं लागतं. एखादा DP रिझर्वेशन जर बदली करायचा असेल तर त्याची लांबलचक प्रक्रिया आहे. तर नगरविकास खात्याला आजपर्यंत कोणी काही सांगितलंच नाही आहे किंवा एक साधा पत्रही महानगरपालिकेद्वारा लिहिण्यात आलेलं नाही आहे की हा DP रोड आता आम्हाला डिलीट करायचा. हे बघा, तो विषय काय मला माहीत नाही आहे, तो जूचा विषय. माझे गेले 8-10 दिवस मला आपल्यासमोर ही सर्व चोरीची प्रकार घेऊन यायची होती. तर मी तर पूर्ण माझा मतदारसंघात कशा प्रकारे एक DP रोड एका मोठ्या विकासकांनी चोरी केलेला आहे, मी ते स्टडी आणि माझा होमवर्कमध्ये व्यस्त होतो. तुम्ही जे विषय म्हणतात ते मला माहीत नाही. हे बघा, ते रोज सकाळी काय म्हणतात मी तर ऐकत पण नाही, कारण मला ते क्रिमिनल वेस्ट ऑफ टाईम वाटतो आणि जे मी ऐकलं नाही त्याच्यावरती भाष्य करणार नाही. आणि जे काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्राचे सकपाळ जे बोलले त्याचं उत्तर आमचे पक्षाचे प्रवक्त्यांनी दिलेलं आहे. माझा एवढंच निवेदन आहे, आपल्याला विनंती आहे की मुलुंडमध्ये झालेली रस्ते चोरीबाबत तुम्ही मला प्रश्न विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.